हाय सर्वांना माझा जय भीम। तर हे आहे पुण्यातील सिम्बायोसिस संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियम आणि मेमोरियल। इथे आपल्याला ना 50 रुपये पर हेड अशी एंट्री फीस आहे। इथे बाबासाहेबांच्या आयुष्यातील खूप साऱ्या गोष्टींचा असा संग्रह करून ठेवलेला आहे, जसे की बाबासाहेबांनी संविधान लिहिताना वापरलेली खुर्ची आणि टेबल आहे। आणि इथे ना हे समोर दिसते तिथं भारतरत्न पदक ठेवलेलं आहे, त्यासोबतच प्रमाणपत्र आहे तिथं। आणि बाबासाहेबांचे पवित्र असे अस्थिकलश पण आहेत। अस्थिकलशच्या वरीच गौतम बुद्धाची उघड्या डोळ्यांची अशी मूर्ती आहे। आणि इथे पायरीच्या बाजूलाच बाबासाहेबांचा अर्धपुतळा आहे। प्रत्येकाने इथे येऊन एकदा भेट द्यायलाच पाहिजे, असं हे ठिकाण आहे आपल्यासाठी ना। ही एक प्रेरणाभूमीच आहे। इथे आल्यावर ना खूप सारी ऊर्जा आणि आपण ना प्रेरणा घेऊन जातोय। आणि असं वाटतं की बाबासाहेब हे आपल्यामध्येच आहेत अजून पण। आणि ह्यावरी ना खूप सारे बाबासाहेबांच्या फोटोचा संग्रह करून ठेवलेला आहे। खूप सारे प्रमाणपत्र आहे, बाबासाहेबांनी लिहिलेले काही पत्र आहेत, त्यातनं बाबासाहेबांची एक मार्कशीट पण आहे। आणि बाबासाहेबांचे खूप असे सुंदर सुंदर विचार इथे लावलेले आहेत। सोबतच हे काही बाबासाहेबांचे कपडे आहेत, त्या बाजूलाच आपल्याला बूट पण दिसत आहेत। आणि हाच तो पलंग आहे जिथे की बाबासाहेबांनी त्यांचा शेवटचा श्वास घेतला होता 6 डिसेंबर 1956 रोजी। 2-3 तिथे फोटो पण आहेत। आणि त्या बाजूलाच त्यांचे घरातले वापरातले हे ड्रेस आहेत। आणि ह्याच्या बाजूलाच ना 3 बॅग आहेत। ह्याच त्या 3 बॅग जे की बाबासाहेबांना विदेशात सोबत घेऊन जात होते। आणि ह्यासोबत समोर ज्या 2 आराम चेअर दिसत आहेत ते बाबासाहेबांना योगासना करण्यासाठी वापरत होते। आता ह्याच्या बाजूलाच ना आपल्याला त्यांच्या घरगुती वापरातले काही भांडे दिसत आहेत, त्यामध्ये ना काही पितळाचे पण आहेत आणि काही स्टीलचे आहेत। आणि त्या बाजूलाच ना डायनिंग टेबल आहे। आणि म्युझियमच्या बाहेरच गौतम बुद्धांची अशी मूर्ती आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। लवकरच आपण लॉंग व्हिडिओ पण करूयात। बाय।